नमस्कार मंडळी. आज आपण कैरीची भाजी म्हणजेच कैरीचा मेथांबा किंवा लोणची बनवत आहोत. तर अगदी टेस्टी आणि अगदी लग्नाच्या पंक्तीत जशी लोणची मिळते त्याच पद्धतीने आपण इथे लोणची बनवत आहोत, कैरीची भाजी बनवत आहोत. त्यासाठी इथे मी कलमी कैरी घेतलेली आहे. तुम्ही गावठी म्हणजे गावरान कैरी घेतली तरी चालेल, फक्त त्यामध्ये गुळाचं प्रमाण जास्त टाकायचं असतं. तर ही थोडी सेमी आंबट असते. तर आता इथे आपण कैरी चिरून घेतलेली आहे. कैरी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवायची जेणेकरून त्याची चीक आणि घाण लवकर निघून जाते. आता आपण इथे धणे आणि जिरे 1-1 चमचा घेतले. ते कुटून घ्यायचं आहे. हलकंसं भाजून घ्यायचं आहे. कढईत गरम करून घ्यायचं आणि मग असं सरसरीत जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. कारण की जाडसर कुटलं की त्याची चव अजून छान लागते. अशा पद्धतीने मी खलबत्त्यातच कुटून घेतलेलं आहे. तर ही अशी जाडसर भरड तयार झालेली आहे. आपण इथे फोडणी देऊयात. कढई गरम केली. त्यामध्ये पुरेसे तेल घेतले. त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकायचा. तसंच एखादा तेजपत्ता टाकायचा. 2-4 लवंग असतील तर तुम्ही ते टाकू शकतात. ही फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही हिंग टाकू शकता. त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आणि आपण तिखट टाकायचं त्यामध्ये चवीनुसार. आपल्याला किती मेथांबा तिखट हवा आहे वगैरे त्यानुसार. आणि मेथांबा म्हटल्यानंतर त्यामध्ये मेथीचे दाणे आले. तर इथे मेथीचे दाणे टाकायचे फोडणीमध्ये आणि थोडीशी हळद, थोडं तिखट टाकून फोडणी तयार करायची. वाटल्यास तर तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करू शकतात. इथे कैरीच्या फोडी टाकायच्या. छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर कैरीच्या फोडीसुद्धा एक 5 ते 7 मिनिटं छान परतवून घ्यायच्या. नरम शिजेपर्यंत झाकण लावायचं कढईवरती आणि छान अशा गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचं चवीनुसार. तुम्हाला किती गोड आंबटसर चव हवी आहे त्यानुसार. तुम्ही ते साखरही टाकू शकतात, पण गूळ टाकला की त्याची लज्जत वाढते. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण लावून आहे ना छान शिजू द्यायचं. त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं म्हणजे जेणेकरून फोडी छान नरम शिजून येतील. तुम्ही कृती पाहू शकतात व्हिडिओमध्ये. त्या पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवू शकतात. त्यामध्ये आपण जी धणे आणि जिरेची भरड केली होती ती टाकायची चवीनुसार आणि पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं. फोडी पूर्ण नरम शिजेपर्यंत हा मेथांबा छान शिजवून घ्यायचा. त्यामध्ये गूळ टाकून पुन्हा छान आटवून घ्यायचं. घट्टसर थिकनेस असं भाजी तयार झाली की आपण गॅस बंद करायचे. आणि मी हिंग टाकायचं विसरले होते म्हणून मी तो नंतर ॲड केला आहे. तुम्ही फोडणीतच ॲड करू शकता. आणि मला तिखटही कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून त्यामध्ये तिखट ॲड केलेलं होतं. तर पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं. गूळ टाकायचं छान घट्टसर आणि मऊसर असं शिजवून घ्यायचं छान. आणि तुम्हाला सुरुवातीला थोडं पातळ वाटलं तरी ते थंड होत जातं तसं. गूळ टाकल्यामुळे त्याला घट्टपणा येतो आणि तुम्ही ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. खूप छान लागते. पराठ्याबरोबर, ठेपल्याबरोबर खूप छान लागते. कैरीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती भेट द्या. चॅनलवरती जर नवीन असता तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.